कपड्यांना होल पडले किंवा फाटले तर सारखं टेलरकडे जाऊन रिपेअर करण्यापेक्षा अगदी घरच्या घरी प्रोफेशनलसारखं 5 मिनिटांमध्ये कपडे तयार होतात, अगदी नव्यासारखे. नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, साडी घेतलेली होती ड्रेस शिवण्यासाठी. उघडून बघितली तर त्याला एवढा मोठा कट होता. आता हा कट अशा ठिकाणी येणार आहे ना, अगदी फ्रंट साईडलाच दिसणार आहे. त्यामुळे आता मला याला रफू करायचं आहे. मार्केटमध्ये रफू करायला दिलं तर माझे खूप पैसे जातील आणि ते खूप व्यवस्थितसुद्धा दिसणार नाही. म्हणजे लगेच कळेल की रफू केलं. तुमच्याकडे सुद्धा अशा बऱ्याचशा साड्या असतील किंवा कपडे असतील जे अगदी बाय मिस्टेक त्यांना कैची लागलेली आहे किंवा जळालेले आहेत किंवा इस्त्रीने जळालेले आहेत. तर असे कपडे बाहेर रफू करायला देण्यामध्ये आपले बराचसे पैसे वाया जातात आणि अगदी मनाला समाधानसुद्धा मिळत नाही, कारण की ते दिसतंच. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की असे आपले जे कपडे असतात ना, तर ते घरच्या घरी कसे रिपेअर करायचे. रफू करायचे नाही किंवा कुठल्याही मशीनचा, धाग्याचा किंवा सुईचा अजिबात वापर करायचा नाही. तर आज मी तुम्हाला एक मॅजिकल टेपबद्दल सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये, आणि तो तुम्ही कुठे कुठे कसा कसा वापर करू शकता ते सुद्धा सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ नक्की पहा. तर आता मला ड्रेस शिवायला घ्यायचा होता, त्यासाठी मी हा टेप घेतलेला आहे. तर हा टेप काय आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण याची आधी जादू बघून घ्या तुम्ही, किती छान हा जादू करतो. आपल्याकडे असे बरेचसे कपडे असतात जे आपण टेलरकडे बाहेर शिवायला देऊ शकत नाही. कपडे अल्टर करणं वगैरे इतपत तर ठीक आहे, पण अगदी बारीक बारीक गोष्टी असतात ज्या आपण टेलरकडे नेऊ शकत नाही. आणि अगदी वेळेवर आपण कधीतरी बाहेर जात असतो आणि अचानकच एखादा कपडा आपला फाटतो, किंवा खूप लग्नात गेलो आणि साडी अचानकच फाटली, साडी मिरी पिनच्या जागी फाटली, किंवा ब्लाऊज जो आपण जिथं पिनअप करतो तिथे फाटली. अशा बऱ्याचशा वेळा घटना होत असतात बायकांसोबत. तर अशा वेळी खूप जास्त पॅनिक न होता काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते. तर बघा, बोलता बोलता मी माझी साडी छान अशी व्यवस्थित जोडूनसुद्धा घेतलेली आहे. तर हा टेप काय करायचा असतो, हा टेप फक्त जिथे आपला कट झालेला आहे किंवा फाटलेल्या जागा आहे तिथे ठेवायचा, आणि वरती मॅचिंगचा कपडा असेल तर ठीक आहे, नाहीतर इतर कपडा घेतला तरीसुद्धा चालतो. तर मी ही साडीच्या बॅक साईडला लावलेला आहे. आणि बघा, तुम्ही फ्रंट साईडने बघा, तुम्हाला दिसतंय का फाटलेलं? नाहीच दिसणार, कारण की ह्या टेपची जादूच अशी आहे, अगदी मजबूत अशी जादू आहे की यावर तुम्ही कितीही काही चिटकवलं ना, म्हणजे तुम्ही कितीही चांगले भारी कपडे, ब्रँडेड कपडे रफू केले ना, तरीसुद्धा बिलकुल दिसणार नाही आहे. फक्त याचा वापर चिटकवण्यासाठीच नाही तर बऱ्याच ठिकाणी करायचा आहे. तर तो कुठे कुठे करायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, किती छान झालेलं आहे हे. तुम्हाला कळणारच नाही, हे थोडंसं ओलं आहे, पण जेव्हा हे सुकेल ना तेव्हा तर अजिबातच नाही कळणार की कुठल्या जागी याला कट होतं आणि कुठल्या जागी ह्याला टेप लावलेला आहे. थोडंसं जर फिनिशिंगने काम केलं ना तर याचा रिझल्ट खूपच भारी येतो. आता वरती थोडेसे दोरे दिसत आहेत, ते मी कट करून घेते. आणि बघा, तुम्हाला दिसतंय का मी कुठे केलेलं आहे? ते नाहीच दिसणार, कारण की याची जादूच तशी आहे. तर हा टेप कुठला आहे, कुठे मिळतो, कसा वापरायचा ते सगळं बघूया. चला सुरुवात करते. तर हा जादूचा टेप आहे आणि त्या जादूच्या टेपला बोलतात रिव्हील सिव्हिल टेप. ज्या महिला टेलर काम करतात त्यांना ह्याबद्दल माहिती असेल, पण बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी असतील ज्यांना ह्या टेपबद्दल माहिती नसेल, आणि आपल्याला याचा उपयोग होतो आहे का, होणार आहे का, आणि कसा होणार आहे हे सुद्धा माहिती नसेल, तर तुम्हाला आज सगळं काही या व्हिडिओमध्ये कळणार आहे. अगदी कापसासारखा नाजूक हा टेप आहे, पण याला इस्त्री फिरून चिटकवला ना तर हा अगदी कडक होतो. म्हणजे तुम्ही कितीही फाडा, कितीही ओढा, हा अजिबात निघत नाही. अगदी स्ट्रॉंग असतो. याला बेसिकली ग्लू असतो, आणि तो आपण चिटकवला, इस्त्री फिरवली की तो अगदी पॅक चिकटतो. तुम्ही कितीही कपडे धुवा, आपटा, तो अजिबात निघत नाही. आता ह्या टेपचा वापर मी कुठे कुठे करते हे तुम्हाला मी सांगते, म्हणजे तुम्हाला माझ्या आयडियाज बघून तुम्हाला आणखी तुमच्या स्वतःच्या काही आयडियाज येतील. तर आता बघा, महिला आपल्या घरातल्या आई वगैरे सगळ्या काही रोजच्या रोज साडी घालतात, आणि साडी घातली की जिथे आपण साडीला पिन लावतो, जिथे पदरच्या ठिकाणी जिथे पिन लावतो ना, तिथे ब्लाऊजची कंडिशन तुम्ही पाहाल तर अगदीच उद्ध्वस्त झालेली असते. आणि खूप महागातले ब्लाऊज असले ना त्याचीसुद्धा अशीच कंडिशन होते. तर त्यासाठी काय करायचं आहे, ब्लाऊजला मॅचिंग थोडासा कपडा घ्यायचा, मॅचिंग नसला तरीसुद्धा चालेल. तर सगळ्यात आधी रिव्हील सिव्हिल टेपचे छोटे छोटे तुकडे करायचे, आणि जिथे होल पडलेला आहे, जिथे खराब झालेले आहे तिथे हे ठेवायचं, आणि हा कपडा ठेवायचा मॅचिंगचा, आणि बस थोडीशी गरम इस्त्री फिरवायची.
थोडीशी गरम इस्त्री फिरवली ना की हे लगेच अगदी पॅक चिकटतं आणि पुढच्या बाजूनेच थोडीशी इस्त्री फिरवली की ते अगदीच फिनिशिंगने छान दिसतं आणि तुम्ही कितीही ओढा कितीही काही करा हे बिलकुल निघत नाही. तसंच ना हा ड्रेस माझ्याकडनं इस्त्री करताना थोडासा जळालेला होता, तर आता हा ड्रेससुद्धा मी छान रफू करणार आहे. आधी घरी प्रयत्न करून बघितला होता पण तो सक्सेस झाला नाही. म्हटलं तर चला ह्या टेपने आपण ट्राय करू. तर बघा रेडीमेड कपडे आपण जेव्हा घेतो ना तेव्हा ते अगदी तंतोतंत साईजमध्ये असतात, थोडासा सुद्धा कपडा एक्स्ट्रा नसतो. मग अशा वेळी काय करायचं, आपले जे स्लीव्ज असतात ना ते खूप मोठे असतात, ते आपल्याला एवढे मोठे असण्याची सुद्धा गरज नसते. तसेच माझ्या ह्या ड्रेसचे स्लीव्ज जरा खूप मोठे होते, मला ते एवढी गरज नव्हती म्हणून मी स्लीव्जचा पुढचा भाग काढला रफू करण्यासाठी म्हणजे चिटकवण्यासाठी. आता मी तुम्हाला सांगितलं की मी प्रयत्न केले होते पण ते चिकटले नाही, तर मी तो कॅनव्हास पेपरचा यूज केला होता त्यामुळे ते चिकटलं नव्हतं. आणि आता मी प्रॉपर रिव्हील सिव्हिल टेपचा यूज करणार आहे. जिथे फाटलेलं आहे कट गेलेलं आहे तिथे रिव्हील सिव्हिल टेप ठेवायचा, त्यावर मॅचिंगचा कपडा ठेवायचा आणि एखादं अस्तर ठेवायचं, नाही तर पुन्हा जळून जायचा. तर अशा पद्धतीने हे असं चिटकवून घ्यायचं. याचा वापर करणं खूप सोपं आहे. आपल्या घरामध्ये मशीन नसेल, एरियामध्ये कुठे कोणाकडे मशीन नसेल आणि जरी असलंच तरी आपले असे कपडे असतात ना की आपण ते बाहेर प्रत्येक वेळी नेऊ शकत नाही, तर अशा वेळी हा टेप घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. खूप फायद्याचा ठरतो आणि खूप महाग पण नाही आहे, अगदी स्वस्तच आहे. तुम्हाला लिंक दिलेली आहे, तुम्ही क्लिक करून ऑनलाईन ऑर्डर करू शकतात किंवा तुम्हाला ऑनलाईन नसेल हवं तर तुम्ही जिथे आपण टेलरिंगचं सामान घेतो त्या दुकानातनं सुद्धा मिळेल. रिव्हील सिव्हिल टेप ह्या टेपचं नाव आहे. वापर करणं अगदी सोपं आहे. खूप छान मऊ असा कापसासारखा आहे. नाजूक असला जरी टेप ना तरी त्याचं काम हे खूप मजबूत आहे. तर अशा पद्धतीने मी सगळं काही चिटकवून घेतलेलं आहे. मी घरी थोडं टेलरिंगचं काम करते त्यामुळे मला बऱ्याचशा ठिकाणी याचा उपयोग होतो. पण तुम्ही घरामध्ये काय काय याचा उपयोग करू शकता ते आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. तसं तुमची जशी गरज असेल तशा पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकतात. तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्ही याचा वापर कुठे कुठे आणि कसा केला आहे तो. घाई गडबडीच्या वेळी आपल्याला कुठे जायचं असेल ना, आपण ठरवलेलं असेल की आपल्याला ही साडी घालायची आहे किंवा हा ड्रेस घालायचा आहे, नेमका त्याच ड्रेसमध्ये किंवा साडीमध्ये फॉल्ट निघतो आणि पटकन वेळेवर आपण मार्केटमध्ये जाऊन शिवून आणू शकत नाही, तर अशा वेळी हा टेप खूप फायद्याचा ठरतो. शाळेतल्या मुलांचे कपडे असो, अल्टर करणं असो, बऱ्याच ठिकाणी घरातल्या घरात आपण ह्या टेपचा वापर करू शकतो. तर बघा छानपैकी मी इस्त्री भरून घेतलेली आहे, चिटकवून घेतलेला आहे. कॉटनचा कपडा ठेवणं का गरजेचं आहे, कारण की खालचा कपडा जळायला नको, रिस्क घ्यायला नको, त्यामुळे मी वरती कॉटनचा कपडा ठेवलेला आहे. आणि आता बघा संपूर्ण छान असं चिटकवून झालेलं आहे. सरळ करून बघितलं तर बघा किती छान फिनिशिंग आलेली आहे. थोडासा हा ओला आहे ना त्यामुळे त्याचे डाग दिसत आहेत. हा वाळल्यानंतर याचे बिलकुलच डाग दिसणार नाही आहे, अगदी जसा होता ना तसाच दिसणार आहे. तर इतका छान याचा रिझल्ट आहे. पुढच्या बाजूने सुद्धा थोडीशी इस्त्री फिरवून घेते म्हणजे तो अगदी परफेक्ट सेट होईल. तर अशा पद्धतीने रिव्हील सिव्हिल टेपचा ह्या ठिकाणी यूज केलेला आहे मी. तर आता तुम्हीसुद्धा करू शकता. तुमचे कुठले घरातले कपडे फाटले असतील, कट गेला असेल तर ह्या टेपचा वापर अशा पद्धतीने करू शकतात. आता मी तुम्हाला बोलले की फोल्डिंग कसं करायचं, तर हे बघा हे माझे पडदे आहेत, थोडेसे लांब आहेत. आता आपल्याला हे पडदे फोल्ड करायचं म्हटलं तरीसुद्धा एखादं मशीन शोधावं लागेल. पण आज मी तुम्हाला मशीनचा वापर न करता ह्या टेपने पडदे कसे फोल्ड करायचे, पडदेच नाही तर इतर कुठल्या गोष्टी ज्या आपल्याला फोल्ड करायच्या आहेत, जीन्स असो, पॅन्ट असो, स्कर्ट असो, काहीही असो, ते कसे फोल्ड करायचे ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. याच पद्धतीने तुम्हाला साडीला फॉल लावायचा असेल तर पटकन झटपट तुम्ही फॉल लावूनसुद्धा मोकळ्या होऊ शकतात, अगदी वेळेवर तुम्हाला पटकन हवं असेल तर. तर छानपैकी मी मार्किंग करून घेतलं की मला किती फोल्ड करायचं आहे, तेवढा मी फोल्ड केला आणि याच्या खाली फक्त रिव्हील सिव्हिल टेप ठेवला आणि वरतून इस्त्री फिरवायची. इतकं सोपं आहे. तुम्हाला बिलकुलच मार्केटला जायची गरज नाही किंवा 2-3 दिवस वाट बघायची गरज नाही. टेलरकडे एकदा कपडे दिले की ते आपल्याला किती दिवसांनी मिळतात हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्यापेक्षा अशा पद्धतीने आपल्याला हा टेप घरी ठेवायचा आणि हवं तेव्हा हवे तेवढे कपडे आपण अशा पद्धतीने तयार करून घेऊ शकतो. तर मी इथे कॉटनचा कपडा न ठेवता डायरेक्ट ठेवलेला आहे कारण की हा कपडा थोडासा जाड आहे. तर हे लगेच चिकटतं आणि एकदम परफेक्ट फिनिशिंग येते. तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही हे चिटकवून घेतलेलं आहे. अजिबात शिलाई द्यायची गरज नाही किंवा सुई धागा वापरायची गरज नाही. इतका हा छान टेप आहे, इतका कामाचा आहे. तुम्ही वापराल तेवढे त्याचे फायदे आहेत. एखादी परमनंट गोष्ट आपल्याला शिवून ठेवायची आहे तर त्यासाठी सुद्धा हा टेप यूज करू शकतो. उशांचे
कवर असतात ज्याला खोळ म्हणतात ते सुद्धा पॅक करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत जिथे तुम्ही हा यूज करू शकतात. मी तुम्हाला काही थोडक्यात गोष्टी सांगितल्या की मी कुठे कुठे याचा यूज करते तो, आणि शिलाईमध्ये सुद्धा यूज होतो, त्याचासुद्धा मी कधीतरी व्हिडिओ बनवेन. तर अशा पद्धतीचा हा मॅजिक रिव्हील सिव्हिल टेप आहे जो खूप स्वस्त मिळतो आणि प्रत्येक घरामध्ये हा असायलाच हवा. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की महिलांकडे कुठल्या गोष्टी असायलाच हव्या, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा. असाच छान असा उपयोगफुल असा तो व्हिडिओ आहे. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. सगळं काही तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघा परफेक्ट साईजमध्ये छान असे पडदे बसलेले आहेत. खूप सोपं आहे वापरणं, अजिबात काही हात चिटकत नाही किंवा काही त्रास होत नाही. खूप सोपं आहे, खूप स्वस्त आहे आणि खूप युजफुलसुद्धा आहे. तर तुम्हीसुद्धा आता टेलरकडे फेऱ्या मारणं थांबवा आणि घरामध्ये असा टेप आणा आणि हवं ते छान असं सुई धाग्याचा वापर न करता व्यवस्थित परफेक्ट प्रोफेशनल जसं असतं तशा पद्धतीने शिवून घ्या, चिटकवून घ्या. तर आज पुरतं इतकंच. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू, बाय बाय. पुन्हा भेटू एका छानशा मजेशीर आयडियासोबत. तोपर्यंत नमस्कार.